इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महानगरपालिका हद्दीतील घरगुती गणपती पर्यावरणपूरक असावेत याबाबत निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत उल्हासनगर शहरातील गणेश मूर्तिकार विक्रेत्यांची बैठक 8 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मूर्तिकारांनी माती उपलब्ध करून देण्याची मागणी केली। त्यानुसार 24 जुलै रोजी 6 मूर्तिकारांनी लेखी मागणी केली होती। आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त पर्यावरण सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत यांच्या माध्यमातून 5 ऑगस्ट 2024 रोजी प्रत्येकी 25 मातीच्या गोण्या ₹1 प्रति गोणी या नाममात्र दराने 6 मूर्तिकारांना वितरित करण्यात आल्या। माती पण येथून मागवण्यात आली होती आणि एका गोणीमध्ये 40 किलो माती असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली। या उपक्रमाद्वारे उल्हासनगर महानगरपालिकेने 150 गोण्या माती वितरित केल्या असून मूर्तिकारांनी जास्तीत जास्त मातीच्या मूर्ती तयार करून नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून शहरातील नागरिक पर्यावरणपूरक उत्सव साजरे करू शकतील। तसेच इतर मूर्तिकारांकडून देखील मातीची मागणी झाल्यास त्यांना माती उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे। महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे उल्हासनगर शहरातील गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आपल्याला माहिती आहे की गणपतीचा सण काही दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। त्यानंतर इतरही महत्त्वाचे सण आपल्या शहरामध्ये साजरे होतात। त्यामध्ये दिवाळी आहे, दसरा आहे, एक फेस्टिव्ह सीझन सुरू होऊन जातो आणि त्या अनुषंगाने महापालिका आणि इतर ज्या सर्व यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा, त्यांच्या माध्यमातून काही उपाययोजना, काही व्यवस्था करणं गरजेचं असतं। त्यासाठीची आपण एक समिती बनवलेली आहे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली। त्या समितीची आज मी बैठक घेतलेली आहे। या समितीमध्ये काही NGOचे पदाधिकारी आहे, विविध डिपार्टमेंटचे अधिकारी आहे, जसे पोलीस डिपार्टमेंटचे आहे, तहसील डिपार्टमेंटचे आहे, महापालिकेचे आहे। या सर्व या समितीची आज मी बैठक घेतलेली आहे आणि गणपती सणानिमित्त आपल्याला ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत किंवा त्यामध्ये पर्यावरणपूरक गणपती सण साजरा होण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहे त्याबाबत चर्चा झालेली आहे, काही नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये एक अशी सुद्धा सूचना आली की जे गणपतीचे जे उत्पादक आहेत, मूर्त्या बनवणारे जे उत्पादक आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी बोलून घ्यावं, कारण आम्ही काही दिवसापूर्वी त्यांना शाडूची माती उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांना आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की आपण शाडूचं मातीचे गणपती बनवावे, ज्यामुळं पर्यावरणासाठी एक पूरक अशी सिच्युएशन तयार होऊ शकेल। तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि ह्या समितीची एक बैठक मी ह्या सर्व उत्पादकांसोबत सुद्धा काही दिवसामध्ये घेणार आहे। हा एक मुद्दा होता। दुसरा मुद्दा, माननीय मुख्य सचिव मॅडम यांनी एक DO लेटर सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना पाठवलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, लॉंग टर्म उपाययोजना करणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ झाडांची लागवड आहे किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये झाडं लागवडीसाठी जागा राखून ठेवणं आहे, नदीच्या किनारी झाडांचं लागवड करणं गरजेचं आहे। या सर्व प्रकारच्या ज्या उपाययोजना आहे की ज्यामुळं पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, अशा प्रकारची सूचना माननीय मुख्य सचिव मॅडम यांनी दिलेल्या आहे। त्या अनुषंगाने सुद्धा मी ही बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही काही नियोजन त्या दृष्टीने केलेलं आहे।